मला वाटतं माहेरी तरी आपण निवांत उठावं, पण या नारळाच्या झाडामध्ये एवढे चिमण्यांचे घरटे आहेत ना, ते काही आपल्याला झोपूच देत नाही. सकाळी 5 वाजल्यापासून त्यांची चिवचिव चिवचिव सुरू होते. रात्री आम्ही केक खाऊन झोपलो होतो, पण दुर्वा झोपली होती म्हणून तिचा मामा तिला सकाळी भरवत होता. आज माहीचे बाबा मला घ्यायला येणार होते आणि मला निघायचं होतं कोल्हापूरला परतीच्या प्रवासाला. तर आजीला भेटल्याशिवाय मी काही जाणार नव्हते. दारासमोरच शेत आहे, तिथं आजी बसली होती हे पाणी देत. तिथून मी भाज्यासुद्धा घेतला माझ्यासाठी आणि हा म्हशीसाठी लावलेला थोडासा चारा. आणि हा आंब्याचं झाड आहे ना, तो देवगड हापूस आहे. एवढा गोड आहे ना, उन्हाळ्यात आले की नक्कीच खाईल मी आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन. आता ह्या वांग्याला कसं हातात घ्यायचं सांगा बरं. एवढे जास्त काटे होते ना, थोडीशी भाजी, टमाटे आणि वांगी असं मी काही घेतलं होतं, म्हणजे गेल्या गेल्या माझ्या भाजीचं टेन्शन नव्हतं. तर भावांनी येईपर्यंत एवढ्या साऱ्या कैऱ्या कट करून ठेवल्या होत्या, त्याच्यात मीठ आणि मिरची टाकली होती. ते खाऊन माहीचं रिॲक्शन काही असं होतं आणि माझं असं खरंच आंबट आंबट तिखट लागत होती मस्त. यांनी दिली राहुल मामाला काय कसं फोडलं रे मामा, कशी घेऊन फिरायली. माझे आले होते घ्यायला आणि आता आम्हाला निघायचं होतं कोल्हापूरला. आजी मला पैसे देत होती, पण मी नको म्हणत होते. माझी आजीनं दरवेळेस रडते आणि मला खरंच खूप वाईट वाटतं. आजीला एखादी मुलगी असती ना तर बरं झालं असतं असं मला वाटतं बरं का, पण नाही आहे. तर आम्ही निघालो कोल्हापूरला परतीच्या प्रवासाला आणि हे फूल घातलं होतं दुर्वाच्या मामाने तिच्या केसाला. तर पहा आता ना रस्ते आमच्याकडे पण खूप मस्त झाले आहेत. व्लॉग आवडल्यास लाईक